हरे कृष्ण. लिओ सिंह रास 2026च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं, सुख समृद्धीचं आणि चांगल्या हेल्थचं जावं. या पॉझिटिव्ह नोटवरती आपण बघूया 2026 तुम्हाला डिवाईन भगवंताचं काय गायडन्स, काय मेसेजेस आहे, युनिवर्स काय मेसेज घेऊन आलं आहे. गेट फॉर इन्फॉर्मेशन. काहीतरी प्लॅन आहे ना डोक्यामध्ये आणि जे करायचं आहे ना त्याची फक्त माहिती प्रॉपरली घ्या पूर्ण वर्षभर. गेट मोर इन्फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोण व्यक्ती आवडली आहे त्याची माहिती काढा, कोणाशी लग्न करायचं वाटतं आहे त्याची माहिती काढा, नोकरी जॉब चेंज करायचं आहे त्या ऑर्गनायझेशनची पूर्ण माहिती घ्या. ओके, कुठे ट्रॅव्हलला जायचं आहे, कुठलं लोकेशन एक्सप्लोअर करायचं आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन 2026मध्ये घेऊनच मग पुढे जायचं आहे. ओके, हाफ इन्फॉर्मेशन घेऊन कुठल्याही कार्याला सुरुवात नाही करायची आहे. सो वर्षभरासाठी तुम्हाला काळ तर सक्सेसचं आलं आहे, क्या बात आहे. पूर्ण वर्षभर सक्सेसची एनर्जी तुम्ही एन्जॉय करणार आहात. विजयी भव, यशस्वी यशस्वी आणि यशस्वी. ब्युटिफुल कार्ड. फक्त एवढंच आहे की सक्सेसमध्ये जेव्हा नेम फेम सक्सेस मिळत असतं तेव्हा फक्त ग्राउंडिंग आणि हंबल तुम्हाला राहायचं आहे. हा डिवाईनचा गायडन्स आहे. ओके, पूर्ण वर्षभर तुम्हाला इंटिग्रेशन एनर्जीमध्येच चालायचं आहे. म्हणजे सर्व काम तुम्ही एकटे नाही करू शकत. यू हॅव टू टेक अ हेल्प ऑफ समवन, है ना. जसं एखादा ऑर्गनायझेशनमध्ये ॲडमिन, HR, फायनान्स हे वेगवेगळे डिव्हिजन असतात आणि ते एक्सपर्ट असतात त्या कामात. तर तुम्ही कोणतं कार्य करत आहात तर तुमची ज्याच्यात एक्सपर्टी आहे ते तुम्ही करणारच यावर्षी. पण दुसऱ्या एखाद्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला कोणाची मदत घ्यावी लागली तर डेफिनेटली घ्या. जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही खूप शांत आहात, शॉर्ट टेम्पर्ड नाही, म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड आहात. ओके, सो यू कॅन टेक अ पर्सन जे तुमच्या एनर्जीला बॅलन्स करेल. मग तुम्हाला क्रिस्टल क्लॅरिटी येईल आणि कामसुद्धा एक शिवशक्ती एनर्जीने मिळून केल्यासारखं सक्सेस होईल. पास्टमध्ये भूतकाळामध्ये मला नाही वाटत की तुम्ही अडकणार आहात आणि जर तुम्ही अडकाल 2026मध्ये तर सुंदर डिवाईन एनर्जी ती येणार आहे तुमच्या आजूबाजूला. ती कशी येईल तुम्हाला आणि तुमचं हिलिंग कसं होईल. सो भूतकाळ हा भूतकाळ होता. लिव्ह इन द मोमेंट, प्रेझेंट मोमेंटमध्ये जगा. ओके, फ्युचर तुम्हाला खूप विचार केला तर ओव्हर थिंकिंग देऊ शकतो. पास्ट घडून गेलं, आता ते चॅप्टर संपले आहेत. पण प्रेझेंट तुमच्या हातात असेल 2026, तो प्रत्येक मोमेंट, प्रत्येक प्रेझेंट मोमेंटला वेस्ट नका घालवू. ओके, पास्टमध्ये अडकायचं नाही. पास्टमध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टींना फॉरगेट आणि फॉरगिव्ह करूनच पुढे तुम्हाला जायचं आहे. प्रेझेंट इज ब्युटिफुल. त्याला जितकं एन्हान्स कराल, एनर्जाईज कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण की तेवढं सक्सेस तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. मला असं दिसतंय की तुम्हाला अवॉर्ड, रिवॉर्ड काहीतरी मिळत आहे, रेकॉग्निशन मिळत आहे की तुम्ही फेमस होणार आहात यावर्षी आणि तुमच्या कामाला पण खूप ॲप्रिशिएट केलं जाईल. कारण की तुम्ही टीमवर्कने काम करणार आहात. ओके, आणि तुम्ही एकटे सक्सेसमध्ये नाही जाणार. तुम्ही बऱ्याच लोकांना तो सक्सेस मिळवून देण्याचा प्रयत्न करा. हरे कृष्ण.